सुंदर असा मंदिर आहे, खरोखरच चांगली कलाकृती आहे आणि खूप बरा वाटतं. दर्शन घ्यावा कधीतरी येऊन. आणि मंदिर पण बघा किती सुंदर बांधलेलं आहे. आता नमस्कार मंडळी, आज नवरात्रीचा 8वा दिवस. कधी निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या देवीचं दर्शन घेतलं का तुम्ही? तर आज मालवण तालुक्यात एका निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या आई देवीचं दर्शन तुमका मी देत आहे. तर नाव जाऊन मी तुमका थंयच दाखवत आहे आणि थंयच मंदिर दाखवत आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की बघा. खरोखर मंदिर आणि देवीचं दर्शन तुमका चांगलं होतं. तर मंडळी, आम्ही आता आमच्या घराकडनं निघालो. कसा जायचा ताव तुमका मी दाखवतोय, नक्की बघा. तर आता आम्ही लो बर्डावरतून राईट घेऊ गयो. लेफ्टला मार्केट मालवण आणि राईटला बस स्टँड आणि कसाल रोड. सरळ कसाल रोड पकडायचं. आता आम्ही लो कुमारमाठच्या चढावावरती. आम्ही चाललो कसालच्या दिशेने. आता तुमच्या साधारण लक्षात दिलं असताना निसर्गाच्या सानिध्यात बसलेली देवी म्हणजे काय असतं ते थोड्याच वेळात तुमका कळातच. तर आता आम्ही जवळपास जवळ येलेले आहो. कुमारमाठ पासूनच जवळ अंतर ते देवीचा. हवे आपल्या जरीमरीचं देवस्थान आपण चौथ्या दिवशी नाही तिसऱ्या दिवशी येलो ना. तिसऱ्या दिवशी दर्शन घेतलेला देवीचा. आता आपण जरा अजून पुढे जातो. हो, तर आता आम्ही हैसून लेफ्ट मारतलो. तुमका आता सांगतो लेफ्ट मारून म्हणजे आम्ही खय चाललोय. तर आम्ही चाललो निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या श्रीदेवी घुमडाईच्या दर्शनात. आणि घुमडाईचं मंदिर हैसून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ही जी देवी आहे तीच्या आजूबाजू सगळी हिरवी क्रांती म्हटलं तरी हरकत नाही. कारण हैसर सगळ्या प्रकारची भाजी पिकवली जातं. त्यानंतर सगळी प्रकारची फुलझाडं म्हणजे आंबो, फणस, काजू, चिकू, त्याच्यानंतर रतांबे, जाम, सीताफळा, त्या सगळा पपईपासून सगळा पिकवला जायचा. त्याच्यानंतर नारळ, सुपारे चे बागा बनत. आणि बरेच अशी मसाल्याचे पण झाडं आहेत. असे बरेच हैसर वनस्पती असत तुमका. आणि अजूनही ह्या गावात टिकवल्या ना का कधी इलाच तर एकदा यावा. निसर्ग सौंदर्य भरलेलं घुमडे गाव आहे. आणि त्याबरोबर गावात मधोमध बसलेली आमची घुमडाई देवी आहे. एकदा नक्की दर्शन घ्यावं. तर आता आम्ही उताराक लागलो. लक्षात ठेवा, इलाज तर सावकाश यावा. कारण ह्यो जो उतारा तो थोडंसो म्हणजे बऱ्यापैकी स्लोप आहे तो. आणि चांगली ब्रेक बिकची गाडी घेऊन यावा. आणि अगदी मंदिर बरोबर पाहिजे अशीच असा या रस्त्याच्या बरोबर दाखवतो तुम्ही बघा. ही सगळी खाली ना घरात लोकांची बघा. हे बघा झाडा बघा, चिकू, फणस, नारळ, आंब्याचा असताना सगळ्या प्रकारे सागाची वगैरे झाडा, सगळ्या प्रकारची झाडा तुमका अवेलेबल असतात. आणि हय सगळी लोक रवतात बघा घरात. काजू पण आहेत ना. आता आम्ही अशा याच्यावरती लो की जाग्यावरती युटर्न आणि थोडस म्हणजे बऱ्यापैकी ह्याच स्लोप उतर तीव्र. आपल्या सामंत हेरिटेज कृषी पर्यटन कधीला तर भेट द्यावा आमच्या मित्राचं. आणि आता आम्ही इलो हे मंदिराकडे. आई घुमडाई कसं वाटतं परिसर बघा कसं सुंदर. बंद कर.
बघा मंडळी कसा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला श्रीदेवी घुमडाईचा मंदिर. मंदिर घे शांत परिसर बघा किती सुंदर आहे. हईला तर बघा समोर वाडा आहे बघा सुंदर. बघा म्हणजे किती गाव ह्या तो बघा तुझ्या लांब सुफलाम. बघा आम्ही आता इलो मंदिरात. मंदिर बघा किती सुंदर अप्रतिम. सुंदर अप्रतिम. इथून साईडसून उतरा का घुमडाई देवीचा विजय असो. मस्त दर्शन घ्यावा आईचा सुंदर असा. परत प्रदर्शन आवडू का ना. याच्यातलं एक तात्यांचा मालवण आमचं चॅनल असा यूट्यूबला त्याच्यात तुमचं स्वागत असा. नाव का तुमचा? प्रदीप महादेव बिरमुळे. तर आमच्याबरोबर आज घुमडाई मंदिरात ग्रामस्थ प्रदीप बिरमुळे थोडी आमका आपल्या घुमडाई देवीची माहिती सांगा. म्हणजे जे आपले देवी असतात त्या देवीच्या पाठीमागे एक तलाव म्हणजे बारीक छोटंसं पाणी आहे. त्या पाण्यामध्ये पिंडी वगैरे दिसतं. म्हणजे काय काय आला ही एक पाषाण असतं. पाषाण देवीचं. आणि फक्त मूर्तीवरती आहे. मूर्ती म्हणजे मूळ आदस्थान खाली पाण्यात असतं. आणि ह्या नंतर देऊळ बांधल्यानंतरच ह्या मग ही पूजा खाली उतरण पूजा होतो. कोण करतात पूजा? आम्ही करतो. म्हणजे ग्रामस्थ त्यांचं मान असतं. मंदिर कोणी बांधला? तुम्हीच ग्रामस्थाने.
आणि कार्यक्रम कधी असतात? दैकालो नोव्हेंबर दैकालो असतं. आणि इतर कार्यक्रम रामनवमी मोठी असताना दसरा. तर मंडळी शिगमो पण मोठं असतं. सर नोव्हेंबरमध्ये आई देवीचं दशावतार म्हणजे दैकालो असतात, जत्रा असतात. त्यानंतर शिमगो मोठ्या प्रमाणात केलं होता. आणि त्यानंतर रामनवमी ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केली आता. ह्या उत्सवांका तुम्ही नक्की यावा. आणि त्या व्यतिरिक्त पण हय निसर्गाच्या सानिध्यात बसलेली देवी आहे, बहरलेली आहे. तुम्ही यावा आणि ह्या गावाचं सौंदर्य पण बघा आणि देवीचं दर्शन पण घ्यावा. धन्यवाद. तर मंडळी देवीची मूर्ती ही हल्ली मंदिराचं बांधकाम झाल्यावर बसवलेली आहे. तत्पूर्वी देवीचा मूळ आदर्शन ह्या पाण्यामध्ये पाषाण स्वरूपात. पैसे दिसतात. हां म्हणजे हे इथे किंवा इथे मूळ देवीचा आदर्शन आणि पूजा त्याची पिंडी कसली आहे सर? प्रसाद पिंडी असा. आणि हय नेहमी पूजा केली जाते ना उतराण. नेहमी पुजारी उतराण पूजा करतात. म्हणजे ग्रामस्थ पुजारी असतं ते हय उतराण पूजा करतात. आणि मग आपल्या देवीची मूर्ती प्रतिष्ठापना केलेली आहे हल्लीच. कधी इलास तर नक्की यावा आणि आई देवीचं दर्शन घ्यावा. आई घुमडाई माते की जय. तर मंडळी आज नवरात्रीचो 8वा दिवस. 8व्या दिवशी मी तुमका दर्शन दिलं आई देवी घुमडाईचा, जी घुमडे गावात वसलेली असा. आणि प्रसिद्ध उद्योगपती आपल्या घुमडे गावचे दत्त सामंत यांची गावदेवी आहे. आणि आमचे मित्र भाऊ सामंत त्यांची पण गावदेवीच असा. आणि हय नवरात्रीत 9 दिवस रोज भजनं चालू असतात. जर कोण भजनप्रेमी असतील तर येवा, भजनाचा आस्वाद घ्यावा. 3 दिवस कार्यक्रम पण होते, दशावतारी नाटक वगैरे ते झालेले आहेत. आणि आता फक्त भजनाचा कोणाला जर आस्वाद घ्यायचा हा तर उरलेल्या दिवसात तुम्ही येऊन घेऊ शकताच. सुंदर असा मंदिर आहे, खरोखरच चांगली कलाकृती आहे आणि खूप बरा वाटतं. दर्शन घ्यावा कधीतरी येऊन. आणि मंदिर पण बघा कधी सुंदर बांधलेलं आता, अप्रतिम. मेन कलशाचं जबरदस्त. कसा वाटतं मंडळी नक्की कमेंट करून सांगा. मंदिर मन प्रसन्न वाटला ना मंदिर बघून? छान. तर मंडळी आजच्या 8व्या दिवशी मी तुमका दर्शन दिलंय श्रीदेवी घुमडाई देवीचा, जी घुमडे गावात वसलेली असा. आजचा ह्यो जर व्हिडिओ तुमका आवडलो असतात तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर चॅनल कोण नवीन असतात तर सबस्क्राईब मात्र करू अजिबात विसरा नको. कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहतो. 9 दिवस 9 देवींचे व्हिडिओ करूचो संकल्प. आज 8 व्हिडिओ करूचो संकल्प पूर्ण झालो. राहिलो 1 दिवस. उद्यासुद्धा एका नवीन व्हिडिओत नवीन देवीचं दर्शन देऊ मी तुमका नक्की येतले. तोपर्यंत धन्यवाद.